कर्जत तालुक्यामध्ये सर्वात मोठा दुर्गाव तलाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच तलावातील पाण्यावर दुष्काळामध्ये अनेक गावांनी आपली तहान भागवली। येथे तालुक्यातील अनेक गावांसाठी टँकर भरले जातात, तर अनेक गावांना पाणी पुरवठा याच तलावावरून केला जातो। मात्र सध्या सर्वत्र पाणी उपलब्ध आहे आणि अद्याप पाण्याचे टँकर सुरू झालेले नसले तरी लवकरच अनेक गावांना टँकरची गरज भासणार आहे। अनेक ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे। अशा परिस्थितीत दुर्गाव तलावामध्ये असलेलं पाणी चारीचा दरवाजा उघडून कालपासून सोडण्यात आलं। याबाबत स्थानिक नागरिकांनी कुगडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानं पाणी सोडण्यात आल्याचं सांगितलंय। प्रत्यक्षात तलावानं सध्या तळ गाठलेला असताना मृतसाठा ठेवणं आवश्यक आहे, मात्र याचा कोणताही विचार केला जात नाही, तर अधिकारी वर्गालाच या तलावाच्या मृतसाठ्याची माहिती नाही। याशिवाय ज्या ठिकाणी पाणी मोजलं जातं तेथे गेज मोजण्याची पट्टी दिसत नाही, त्यामुळे तलावात किती पाणी शिल्लक आहे हे समजत नाही। दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील विविध तलावातील पाण्यावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण असतं, मात्र दुर्गाव तलावातून सध्या अमर्यादित पाणी उपसा केला जात असून यामध्ये अनेक पाईपलाईनचाही समावेश आहे। त्यातच उरले सुरले पाणी चारीद्वारे तलावाच्या खालच्या शेतीसह वीटभट्ट्यांसाठी सोडलं जाते, त्यामुळे दिवसेंदिवस तलावाची पाणी पातळी घटत चालली आहे। अशीच परिस्थिती राहिली तर तलावात 4 दिवसांनंतर पाण्याचा थेंब देखील पाहायला मिळणार नाही, त्यामुळे अनेक गावांचा पाणी प्रश्न गंभीर बनेल। याशिवाय या तलावावर नांदगाव, दुर्गाव, वडगाव, कुळधरण आदी गावातील जनावरं पाणी पिण्यासाठी येत असतात। आसपास मोठे जंगल असल्यामुळे वन्य प्राणी येतात, तर अनेक पशुपक्षी तलावावर येत असतात। त्यांच्या हक्काच्या पाण्यावर यामुळे गदा येणार आहे, त्यामुळे दुर्गाव तलावात ज्यावेळी कुगडीचं पाणी येईल त्यानंतरच चारीतून पाणी सोडण्यात यावं, तोपर्यंत तलावातील पाणी राखून ठेवण्यात यावे अशी मागणी अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रारी अर्जाद्वारे केली आहे। याप्रसंगी संजय गुंड यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली। दुर्गाव तलावातील पाणी आपण बघत आहात। सध्या पिण्याच्या पाण्याची एवढी भीषण टंचाई असताना सुद्धा कुकडीचे आणि प्रशासनाचे अधिकारी या गोष्टीकडे गांभीर्याने न घेत दुर्लक्ष करत सध्या या तलावातील पिण्यासाठीचा स्टॉक खाली दुर्गाव किंवा थोटे थेरवडीच्या भागातील लोकांसाठी वीटभट्ट्यांसाठी पाणी देऊन किंवा शेततलाव भरण्यासाठी पाणी देऊन वरच्या तलावातील ज्या पाण्यावर अवलंबून असणारे वन्यजीव असतील, प्राणी असतील, पक्षी असतील या सामान्य बाबीकडे विचार न करता खाली वीटभट्टीसाठी हे पाणी वापरत आहेत। याची कुठेतरी प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजेत आणि ह्या पाण्यावरती त्वरित बंद करण्याची कारवाई करायला पाहिजे अशी सगळ्यांची आमच्या परिसरातील लोकांची विनंती आहे। आम्ही काल अधिकाऱ्यांना त्या संदर्भात जाब विचारला असता या तलावातील मृतसाठा किती आहे हे ॲक्च्युली अधिकाऱ्यांना काहीच माहिती नाही आहे। या तलावाची जी काय दरवाजाच्या साईडला गेज असते ती गेज पट्टीसुद्धा गायब झालेली, कुणालाच सांगता येत नाही की तलावामध्ये पाणी किती आहे। आत्ताची कंडिशन अशी आहे, आम्ही याच भागात राहत असल्यामुळे आम्हाला प्रत्येक वर्षी जाणवतं आहे आज ह्या तलावातलं पाणी 4 दिवसामध्ये सुद्धा एक टिपकासुद्धा होतात राहणार नाही जर असं पाणी कंटिन्यू चाललं तर। गेज नसल्यामुळं मृतसाठ्याच्या खाली पाणी गेलेलं आहे आणि कोणताही अधिकारी या गोष्टीकडे गांभीर्याने कधीच पाहत नाही आहे। प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन तलावातील पाणी जे खाली चाललेलं आहे ते लवकरात लवकर बंद करावं आणि येणाऱ्या दुष्काळामध्ये, येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये जे वन्यजीव किंवा जे कर्जत तालुक्यातील जनता टँकरद्वारे ज्या तलावातून पाणी जातं त्या पाण्यावर जगते ते पाणी सुरक्षित ठेवून या उन्हाळ्यात त्या पाण्याचे व्यवस्थित जतन करून समर्थन करावं हीच माझी विनंती। कुगडीच्या अधिकाऱ्याने आर्थिक तडजोड करून या पाण्याचा गैरवापर केला असून याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या अर्जामध्ये केला आहे। या अर्जावर नितीन गुंड, छगन गुंड, नबिलाल शेख, संजय गुंड, बाबुराव नेटके, हिम्मत सांगळे, नाना गुंड, बबन गुंड, ज्ञानदेव गुंड, नसीर शेख, रूपचंद शेख आदींसह अनेकांच्या सह्या आहेत। याबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशाराही अर्जामध्ये देण्यात आला आहे। न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, S9 मीडिया, कर्जत।